आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन आम्हा न कळे. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. संत चोखामेळा हा पंढरपूर जवळच्या मंगळवेढ्यात राहणारा. चोखोबा हा जातीनं महार असल्यानं प्रत्येक ठिकाणी त्याचा उपहास व्हायचा. तो शूद्र असला तरी मनानं पवित्र आणि शुद्ध होता. त्याची बायको सोयराबाई ही विठ्ठलाची भक्त होती. रोज चंद्रभागेचं स्नान, महाद्वारी लोटांगण, प्रदक्षिणा, संतांचं कीर्तन ऐकणं, प्रसाद म्हणून लोकांच्या महाद्वारी उठलेल्या पंक्तीचं उच्चिष्ट खाणं हा त्यांचा नित्यनेम. चोखामेळा जातीनं महार असल्यानं त्याला मंदिरात प्रवेश नसायचा, पण त्यांच्या हृदयी सदैव तो विठ्ठल वसत होता. एकदा महाद्वाराच्या दारापाशी येऊन, कसा आहे माझा देव, लोक त्याचे एवढं गुणगान करतात, त्याचं रूप तरी बघावं म्हणून आतुरतेनं तो आत जाणार. तेवढ्यात एक पुजारी नैवेद्याचं ताट घेऊन आत जात होता. तो म्हणाला, महाराज चोख्या बाजूला सरक, दिसत नाही का मी नैवेद्य नेतोय? देवाला तुझी सावली जरी पडली ना तरी हा नैवेद्य विटाळेल आणि मंदिरसुद्धा. चल चालतं हो. असं म्हणून दुसऱ्या पुजाऱ्यानं त्याला एवढ्या जोरानं ढकलून दिलं की जोराचा मार लागल्यानं तो दारात निश्चित पडलेला होता. काही केले त्यांना हालता येईना. रात्र झाली तरीही ते तिथेच पडून होते. पण मुखी नाम विठ्ठल विठ्ठल सुरू होतं. त्याची आलोट भक्ती बघून स्वतः विठ्ठलानं त्यांना आवाज दिला आणि म्हणाले, चोखा उठ, तुला मला बघायचं आहे ना, ये आत ये चल. चोखा थेट आत विठ्ठल मूर्तीजवळ गेले. चोखानं कीर्तनातून ऐकल्याप्रमाणे सुंदर मूर्ती बघितली आणि तो स्वतःला धन्य समजायला लागला. देवा, महाराला तुम्ही दर्शन दिलं असं म्हणून विठ्ठलाच्या चरणांवर आपल्या अश्रूंनी त्याने अभिषेक घातला. देवभक्ताची भेट आणि संवाद खूप वेळ रंगला. शेवटी एका पुजाऱ्याला गाभाऱ्यात कशाचा आवाज येतोय म्हणून तो बघायला गेला तर चोखा महार विठ्ठलाशी बोलत असताना त्यानं पाहिला. त्या पुजाऱ्यानं चोख्याला हाताला धरून बाहेर काढलं, खूप बदडलं आणि मंदिरापासून दूर राहायचं, चंद्रभागेच्या पलीकडे, इकडे फिरकायचं नाही असं त्याला सांगितलं. चोखा खाली मान घालून चंद्रभागेच्या पहिलं तरी आपल्या झोपडीत राहायला लागला. पण त्याला वरचेवर त्या विठ्ठल दर्शनाची ओढ लागून राहिली. रोज चंद्रभागेत स्नान, प्रदक्षिणा, महाद्वार का असेना त्याच्या कळसाचं दर्शन, याला तो मुकला आणि ती खंत त्याला सतावायला लागली. त्याची अंतरीची ओढ आणि त्याचा भोळा भाव बघून एके दिवशी खुद्द तो द्वारकाधीश चोख्याच्या घरी जेवायला आला. त्याच्या धुरकटलेल्या झोपड्यात चोख्याच्या मांडीला मांडी लावून तो जेवला. हे काही लोकांनी बघितलं आणि ती वार्ता सर्वत्र पसरली. सगळेजण येऊन बघतात तर विठ्ठल चोख्याबरोबर जेवतोय. तेवढ्या चोखाच्या बायकोकडून विठ्ठलाच्या पितांबरावर ताक सांडलं. भगवंत यथेच्छ जेवण करून परत विटेवर उभे राहतात. काही मंडळी विठ्ठलाला निरखून बघत असताना त्यांना त्यांच्या पितांबरावर ताक सांडलेलं दिसलं आणि यावरून चोख्या महार जरी असला तरी विठ्ठलाच्या किती जवळ आहे याची त्यांना खुणगाठ पटली आणि सगळेजण त्या चोख्याच्या पाया पडून सन्मानानं त्याला मंदिरात घेऊन आले. त्यावेळेला चोखा आपल्या अभंगातून म्हणतात, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा. नदी डोंगे परी पर जल नोहे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी पर भाव नोहे डोंगा, चोखा डोंगा परी पर भाव नाहे डोंगा, काय भूललासी वरलिया रंगा. ऊस वरून वाकडा तिकडा कसा तरी दिसत असला तरी त्यातला रस किती गोड असतो, तसा चोखा महार कसाही असला तरी त्याचा भाव खूप शुद्ध आहे आणि म्हणूनच काय भूललासी वरलिया रंगा असं ते म्हणतात. इसवी सन 1338 मंगळवेढ्यातल्या पूर्वेकडे विशिष्ट बांधकाम सुरू असताना ते बांधकाम अचानक कोसळलं. त्यामध्ये अनेक मजूर मृत्यू पावले. चोखामेळा त्या दुर्घटनेत गेल्यानं सगळीकडे हळहळ पसरली. त्यात त्यांच्या अस्थी सापडणं मुश्किल झालं होतं.
तेव्हा संत नामदेव महाराजांनी तिथल्या पडलेल्या अस्थी कानाला लावून बघितल्या आणि ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती अस्थी चोखोबाची असं ओळखून नामदेव महाराजांनी त्या अस्थी विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या दारी ठेवून त्यावर चोखोबाची समाधी बांधण्यात आली. अबीर गुलाल उधळीत रंग, जोहार मायबाप जोहार, धाव घेली आता विठ्ठला. असे सुंदर अभंग रचत चोखा मेळा या महारानं आपलं जीवन विठ्ठलचरणी अर्पण केलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी. ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. सावता माळी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातल्या आरण या ठिकाणी झाला आणि हा जन्म 1250मध्ये झालेला होता. आमची माळीयाची जात शेत पिकवू बागायत असं म्हणत ते आपल्या कांद्यामुळ्यात त्या भगवंताला शोधत. आपलं कर्म आणि कर्तव्य सांभाळूनही त्या भगवंताची प्राप्ती आपण करू शकतो याचं सावता माळी हे सुंदर उदाहरण आहे. प्रपंची असूनी परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग असं ते म्हणत. अन्य संतांप्रमाणे ते कधीही पंढरीला गेले नाहीत, तर तो जगद्व्यापी भगवंत नारायणच त्यांच्या भेटीला आला. सावता माळी आणि काशीबा गुरव हे खूप चांगले मित्र होते. सावता माळी रोज आपल्या सुंदर अभंगातून त्या भगवंताला आळवायचे आणि काशीबा गुरव ते अभंग स्वतः लिहून घेत असत. एकदा भगवान श्रीहरी विठ्ठल आपल्या लहुळ इथे राहणाऱ्या संत कुर्मदासाला भेटायला निघाले. जात असताना त्यांच्याबरोबर ज्ञानदेव महाराज आणि नामदेव महाराज हे दोघेही निघाले. हे तिघे जात असताना त्या हरीला अनेक लीला दाखवायला आवडतं हे आपण सगळं जाणता. अशीच एक लीला दाखवण्यासाठी भगवंतांना सावता माळी या आपल्या परमभक्ताची आठवण आली. त्यांनी जात असताना नामदेवांना ज्ञानेश्वरांना म्हणाले की मला तहान लागली आहे, मी 2 मिनिटात पाणी पिऊन येतो, तोपर्यंत तुम्ही इथे माझी वाट बघा असं त्यांना सांगून भगवंत निघाले आपल्या भक्ताच्या भेटीला. हा असा एकमेव भक्त होता जो विठ्ठलाला कधीच भेटला नाही, पण एक क्षणही विठ्ठलाला न भेटता राहिला नाही. सावता माळ्याला पाहून विठ्ठलाला खूप आनंद झाला. सावता माळी रोजच्याप्रमाणे विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेला होता. त्याची नामस्मरणात इतकी समाधी लागली होती तेव्हा खुद्द भगवंत त्याला हलवून जागा करत म्हणाले की सावता डोळे उघड, बघ मी स्वतः तुला भेटायला आलो आहे. सावता माळ्यांनी डोळे उघडताच समोर साक्षात द्वारकाधीशाला बघून त्याला अत्यानंद झाला. मग काय जीवाशिवाचा निश्चय झाला. सावता माळ्यानं त्या भगवंताचं मोहक रूप आपल्या डोळ्यात साठवलं, त्यांची चरणसेवा केली. इतक्यात भगवंताच्या लक्षात आलं की आपले 2 भक्त रस्त्यावर तिष्ठत आपली वाट बघतायत. भगवंतांना लीला दाखवायची होती म्हणून ते सावताला म्हणाले की सावता माझ्या मागे 2 चोर लागलेत, त्यांच्यापासून वाचण्यासाठी खरं तर मी इकडे आलो आहे, तू मला कुठेतरी लपव. असं म्हणताच क्षणाचाही विलंब न लावता सावता म्हणाला, देवा तुम्हाला लपवण्यासाठी माझ्या अंतःकरणासारखी दुसरी जागा मला कुठलीही दिसत नाही. असं म्हणत त्यांनी शेजारी पडलेल्या खुरप्यानं आपली छाती चिरली आणि भगवंत सूक्ष्म रूपानं सावत्याच्या अंतःकरणात जाऊन बसले. नामा आणि ज्ञाना दोघेही तिकडे श्रीहरींची वाट बघून थकले. शेवटी ते देवाला शोधत शोधत सावत्याच्या मळ्यात आले. सगळीकडे शोधलं तरी भगवंत सापडत नव्हते. शेवटी त्यांनी पाहिलं सावताच्या शरीरातून भगवंत आत असल्यामुळे दिव्य प्रकाश पडला होता. अवघा आसमंत प्रकाशमय झाला होता. त्यांना खुणगाठ पटली की भगवंत यांच्याच हृदयात लपून बसलेत, म्हणून ते दोघेजण भगवंतांना विनवायला लागले. भगवंत सावत्याच्या हृदयातनं विशाल रूपात बाहेर पडले. सावता माळी या थोर संतानं जगापुढे एक आदर्श घालून दिला की आपला संसार, आपलं कर्म म्हणजे त्या केशवाची उपासना. कर्तव्यापासून दूर जाऊन तपश्चर्या करणं म्हणजे भक्ती असा याचा मुळीच अर्थ होत नाही. तर त्यांनी आपलं नित्यकर्म त्याची आज्ञा आहे असं मानून करणं आणि हा संसार, हा प्रपंच त्याचा समजून करणं म्हणजे खरी भक्ती.
आरण येथे आषाढ वद्य चतुर्दशीला 1217 12 जुलै 1295 सावता महाराज वैकुंठाला परत गेले. आजही आषाढी वारीला महाराष्ट्रातून सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विठ्ठलाला भेटायला येतात. पण पंढरीच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा म्हणजे आषाढी वारी झाली की आरणला सावता माळ्याला भेटायला जाते आणि तेव्हा आरणगावी मोठा उत्सव साजरा केला जातो. रामकृष्ण हरी. योगक्षेम जाणे ज्याचा जड भारी, वाट दावी करी धरुनिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावी कसे पुराणी विचारुनिया. आपलं नित्यकर्म, कर्तव्यपरायण, कुटुंबवत्सल असूनही जो श्रीहरीचं चिंतन करतो त्याला विसरत नाही. आपल्या गृहस्थाश्रमाचं आणि कर्तव्याचं पालन श्रीसेवा म्हणून करतो, अशा भक्ताचा योग आणि क्षेम तो भगवंत सांभाळतो. पंढरपूरपासून जवळच असणाऱ्या मंगळवेढ्यात राहणारे दामाजी पंत हे सुद्धा असेच भगवंतांना प्रिय असणारे भक्त. संत दामाजी पंत हे बिदरच्या यवनाच्या चाकरीत होते. ती चाकरी करतानाही त्या भगवंताचा कृपाप्रसाद म्हणून ते करत होते. एक वर्षी सगळीकडे भीषण दुष्काळ पावसाअभावी पडला. सगळीकडे लोकांचे अन्नाविना हाल व्हायला लागले. एक ब्राह्मण पंढरपूरहून अन्नाच्या शोधार्थ मंगळवेढ्याला दामाजी पंतांच्या घरापर्यंत येऊन पोहोचला. दामाजी पंतांनी त्याचा अतिथीप्रमाणे मान सन्मान केला. त्याला जेवायला घातलं. जेवत असताना तो रडायला लागला आणि म्हणाला, अशा या दुष्काळात तुम्ही देवासारखे धावून आलात. मी इथे यथेच्छ जेवतोय आणि माझी बायका पोरं तिकडे 4 दिवस झालं उपाशी आहेत. मी काय करू. असं म्हणताच दामाजी पंत म्हणाले, पुढच्या 4-6 महिन्याची बेगमी होईल असं धान्य मी तुमच्या घरी पोहोच करतो. तुम्ही निश्चिंत होऊन जेवा. असं म्हटल्यावर तो ब्राह्मण आनंदानं जेवला. दामाजी पंतांनी बैलगाडीतून धान्य त्या ब्राह्मणाच्या घरी पोहोच करायला सांगितलं. आज्ञेप्रमाणे बैलगाडी निघाली, पण ती वाटेत काही दरोडेखोरांनी लुटली. तो ब्राह्मण पंढरपूरला जाऊन दामाजी पंतांच्या औदार्याच्या गोष्टी सांगायला लागला. बघता बघता सगळी मंडळी अन्नाच्या शोधासाठी दामाजी पंतांच्या दारात येऊन उभी राहिली. त्या दुष्काळग्रस्त लोकांची व्यथा ऐकून संत दामाजीचं हृदय द्रवलं आणि त्यांनी आपल्या अखत्यारीत असलेली सगळी धान्याची गोदामं त्या लोकांसाठी खुली करून टाकली. सर्वजण खुश होऊन धान्य घरी घेऊन निघाले. आपण केलेल्या या कामाची शिक्षा राजा आपल्याला प्राणदंड देऊ शकतो याची कल्पना असतानाही या भुकेलेल्या लोकांना तृप्त करणं त्यांनी आपलं आद्य कर्तव्य मानलं. बघता बघता सगळीकडे ही वार्ता कळाली. मंगळवेढ्यातून, पंढरपुरातून, आसपासच्या गावातून सगळे लोक दामाजी पंतांकडे धान्य मागायला यायला लागले. दामाजी पंतांनी कुठलाही भेदभाव न करता तब्बल 1 महिनाभर धान्याची कोठारं या भुक्या जीवांसाठी उघडी केली. त्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव त्यांनी धोक्यात घातला. ही वार्ता एका दुष्ट मुजुमदारानं राजाला लेखी कळवली. राजानं आज्ञा दिली, आत्ता लगेच दामाजीला पकडून आणा, माझ्यासमोर त्याचा शिरच्छेद करा. राजाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी त्यांचे सेवक दामाजी पंतांना अटक करायला गेल्यावर दामाजी पंत म्हणाले, मला मरणाची भीती नाही, पण मला जाताना पंढरपुराच्या मार्गानं घेऊन चला. मला शेवटचं त्या विठ्ठलाला भेटायचं आहे. सेवकांनी दामाजीला पंढरीच्या मार्गानं नेलं. दामाजी पंतांनी चंद्रभागेत स्नान करून त्या विठ्ठलाचं भक्तियुक्त अंतःकरणानं दर्शन घेतलं आणि म्हणाले, हे विठ्ठला, रुक्मिणीवरा, आता तुझी माझी भेट होते का नाही कोणास ठाऊक, पण त्या भुकेलेल्या जीवांसाठी मी हा अपराध केला आहे, मला क्षमा कर. असं म्हणून ते तिथनं निघाले. हे ऐकून भक्तसखा पांडुरंगानं महाराचा वेश घेऊन दामाजीच्या हस्ताक्षरामध्ये एक पत्र लिहून त्यांचा जासूद म्हणून ते बिदरला यवनाच्या दरबारी पोहोचले. जोहार मायबाप जोहार म्हणत त्यांनी एक सुवर्ण मोहरांनी भरलेली थैली राजाच्या पुढ्यात ठेवली. राजाच्या वजिराला पत्र दिलं. त्या पत्रात असं लिहिलं होतं की, राजेसाहेब, इकडे दुष्काळामुळे धान्य महागलं म्हणून मी तुमच्या फायद्यासाठी 1 रुपया पायली या भावानं 700 खंडी ज्वारी विकली. त्यातून मिळालेलं हे द्रव्य विठू नायकाजवळ पाठवतोय. त्याचा हिशोब चुकता करा, मला पावती द्या. आपला विश्वासू दामाजी. राजानं एवढ्याशा थैलीत किती मोहरा असतील म्हणून त्या मोहरा मोजायची आज्ञा दिली.
राजाच्या सेवकानं दरबारात ती थैली ओतायला सुरुवात केली, पण नवल घडलं, त्या थैलीतून सुवर्ण मोहरा पडतच राहिल्या. सगळी सभा आश्चर्यानं बघत राहिली. राजाला आपला चौपट फायदा झाल्याचं लक्षात आलं, त्यामुळे तो खुश झाला आणि त्यांनी सगळी रक्कम धान्याची मिळाली असं एक राजपत्र आणि दामाजी पंतांना वस्त्र आभूषणं पाठवून दिली. सेवकांनी दामाजीला बिदरच्या राजासमोर हजर केल्यावर, आजपासून तुम्ही या राजगादीचे मानकरी म्हणून राजानं प्रेमानं त्यांना आलिंगन दिलं. राजानं खुश होऊन दामाजीची स्तुती केली. दामाजी पंतांना कळायचं बंद झालं की आपण तर मुक्तधान्य दिलं होतं, मग तो महार बनून माझा श्रीधर मुरलीवाला माझ्यावरचा गुन्हा माफ करायला आलेला असणार, त्यांची खात्रीच पटली. देवा, माझ्यासाठी तुला महार बनावं लागलं, माझ्या गुन्ह्यासाठी तू धावून आलास, असं म्हणून दामाजींचं अंतःकरण भरून आलं. दामाजी पंतांनी त्या विठ्ठलाचा महिमा सगळ्यांना सांगितला आणि म्हणाले, माझ्यासारख्या शूद्र भक्तासाठी तो पंढरीनाथ विठू महाराचं रूप घेऊन आला. दामाजी पंतांनी त्या राजगादीचा धिक्कार केला आणि पंढरपूरला आपल्या मुलाबाळांसहित त्या विठ्ठल नामात उर्वरित आयुष्य घालवलं. यावरून असं लक्षात येतं की उपासनेपेक्षा आचरण, कर्तव्यदक्षता खूप महत्त्वाची आहे. राम कृष्ण हरी. आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची होय एक जाणता. पंढरीच्या इतिहासात सर्व संतांचा महिमा गायला जातो. आत्तापर्यंत वर्णन केलेले सगळे संत प्रथमा तुला माहिती आहेत, तुम्हा सगळ्यांनाही माहिती आहेत. पण हातपाय नसलेला पैठणचा कुर्मदास नावाचा संत अवचितच माहिती आहे. कुर्मदासाला जन्मापासून हातपाय नव्हते, पण हरिकथा, कीर्तन श्रवण, मनन, निजध्यास सदैव लागलेला असायचा. लहानपणापासून हरिनामाची गोडी लागलेला कुर्मदास हळूहळू मोठा व्हायला लागला. रोज जिथे मंदिरात कीर्तन असेल, भजन असेल, तिथे जाऊन हरिकथा ऐकणं, नामस्मरण करणं हा त्याचा नित्यनियम झाला. सेवा करता करता, काळजी करून करून कुर्मदासाचे वडील देवाघरी गेले. आई बिचारी त्याची सेवा करायची, त्याला आंघोळ घालणं, खाऊ घालून कीर्तनाला नेऊन सोडणं. पण कुर्मदास मोठा व्हायला लागल्यावर आईची चिडचिड वाढली, ती कुर्मदासाचा रागराग करायला लागली. कुर्मदास एक दिवशी म्हणाले, आई लवकर चल, मला कीर्तनाला सोडून ये. वैतागलेली आई म्हणाली, कुर्मदासा तू 22 वर्षाचा झालायस, तुझ्या कारणाने तुझा बाप मेला, रोज तुला कीर्तनाला आणायला न्यायला मला जमणार नाही. कुर्मदासाला वाईट वाटलं, त्याला वाटलं आपल्यामुळे बाप मेला, मग आपल्या या हातपाय नसलेल्या देहाचा उपयोग काय, तो हरिचरणी लावला पाहिजे. ते आईला म्हणाले, आई फक्त आजच्या दिवस मला कीर्तनाला नेऊन सोड, मी परत कधीही तुझ्याकडे हट्ट करणार नाही कीर्तनाचा. शेवटी आई ती आई. तिने कुर्मदासाला पाठीवर घेतलं आणि मंदिराच्या गेटवर सोडलं आणि निघून गेली. कुर्मदास जीवाच्या आकांतानं फरफटत वाट काढून पुढे निघाले. तो पहिल्या रांगेत भानुदास महाराजांच्या समोर जाऊन बसले आणि श्रवण करायला लागले. भानुदास महाराज म्हणाले, कुर्मदासा आलास होय, पण श्रवणाला कोणी आणलं तुला? कुर्मदास म्हणाला, महाराज आईने आणून सोडलं. महाराज म्हटले, कुर्मदास तू आता मोठा झालायस, किती दिवस आईला त्रास देणार? कुर्मदासाचे डोळे टचदिशी पाण्यानं भरले. तो म्हणाला, महाराज मी आता त्रास देणार नाही तिला आणि मी आता घरीही जाणार नाही. महाराज मी तुमच्याबरोबर मी पंढरीला येईन, त्या विठ्ठलाला बघायला, त्याची वारी पोहोचवायला. महाराज म्हणाले, कुर्मदासा तुला नाहीत हातपाय, तू एवढा प्रवास कसा करशील? कुर्मदास म्हणाला, महाराज तुम्ही फक्त हो म्हणा. भानुदास महाराज हसले, त्याच्या अंगावरनं हात फिरवला आणि म्हणाले, बरं चल. कुर्मदासाला भक्तीचं बळ एवढं आलं की तो दिंडीतली सगळी मंडळी उठण्याआधी फरफटत पुढे जाऊन त्यांची वाट बघत त्यांनी बीड गाठलं. भानुदास महाराज मजल दरमजल करत सगळ्या दिंडीबरोबर येऊन बघतात तर कुर्मदास आपल्या आधी येऊन पोचलाय. महाराजांनी कुर्मदासाला विचारलं की कुर्मदासा आमच्या आधी पोचलास, कसा आलास? कुर्मदास म्हणाला, महाराज त्या विठ्ठलाच्या ओढीनं आणि तुमच्या हो चल यांनी मला बळ दिलं. महाराजांना कुर्मदासाला बघून वाईट वाटे. त्याच्या अंगावर सगळे ओरखडे उठले होते. भर उन्हात तो फरफटत येत होता, पण त्याची हरिभक्ती बघून ते धन्य झाले. पुढचा मुक्काम मांजर सुंबाला होता. अजून वारकरी उठतंय, तांबडं फुटतंय, तोवर कुर्मदास वाट विचारत विचारत पुढे निघाला हरीच्या नामस्मरणात.
त्याचा धावा विठुरायाला स्वस्थ बसू देत नव्हता. स्वतः विठ्ठल विटेवरून उतरून विठ्ठल खिस्तीच्या रूपात त्याला भेटायला गेले. तो एकट्या असल्याचं बघून विठ्ठल त्याची सेवा करायचा. त्याच्या रस्त्यात येणारे दगड काढणं, त्याला काही खर्चटू नये याची काळजी घेणं, ही सेवा करून झाली की तो अदृश्य होऊन परत पंढरीला येत असे. परत दुसऱ्या दिवशी हजर होत असे. अशी मजल दरमजल करत येरमाळा बार्शी कुर्मदासाने गाठली. फरफटत आल्यानं त्याच्या शरीराची पूर्णपणे चाळण झाली होती, तरीही त्या विठ्ठल दर्शनाची त्याला ओढ होती. शेवटी कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या लहुळ गावात कुर्मदास पोहोचला. भजन कीर्तन आटोपून सगळेजण भोजनाला बसले. कुर्मदास मात्र एका कोपऱ्यात विव्हळत पडला होता. भानुदास महाराजांनी त्याला बघितलं, त्याच्या जवळ गेले, प्रेमानं त्याच्या अंगावरनं हात फिरवत म्हणाले, कुर्मदासा, फक्त आता एक मुक्काम की तू तुझ्या विठ्ठू माऊलीला भेटशील. कुर्मदास म्हणाला, नाही महाराज, आता ते शक्य नाही, मला पुढचा प्रवास नाही करता येणार. महाराज म्हणाले, अरे असं का बोलतोयस कुर्मदासा, इतक्या लांबचा पल्ला तू गाठलास आणि एका मुक्कामावर तुझी पंढरी आलेली असताना असा हताश होतोयस. कुर्मदास म्हणाला, महाराज, मला बोलणं सुद्धा असह्य झालंय. महाराजांनी त्याला उताणा करून बघितलं तर सर्वांगावर खडे रुतले होते. अंग सगळं रक्तानं माखलं होतं. त्याच्या अंगात आता कसलेही त्राण उरलेले नव्हते. त्यांनी प्रवासाला निघाल्यापासून अन्नाचा एकही घास घेतलेला नव्हता. तो ओरडून सगळ्या गावकऱ्यांना दिंडीचं जेवणासाठी गोळा करायचा, पण स्वतः मात्र उपाशी राहत होता. महाराज म्हणाले, कुर्मदासा, तू एवढे दिवस अन्नत्याग का केला? कुर्मदास म्हणाला, महाराज, माझं मलमूत्र कोण काढणार? घरी होतो तर आई करायची, ते इथे कोण करणार, म्हणून मी अन्नत्याग केला. कुर्मदासाचं बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. ते म्हणाले, काय केलंस रे हे कुर्मदासा? कुर्मदास म्हणाला, महाराज, घरी राहून तरी मी काय केलं असतं? आईला भारच झालो असतो. निदान इथे पंढरीच्या वाटेपर्यंत तरी आलो. आता फक्त एक शेवटचं मागणं आहे महाराज, पंढरीला गेल्यावर 2दा नमस्कार करा. त्या माझ्या विठुरायाला म्हणावं, तुझा भक्त कुर्मदास तुझ्यापर्यंत येऊ शकला नाही. कुर्मदासाचं पुण्य कमी पडलं. तुझे चरण नाही पाहता आले, पण माझा नमस्कार सांगा त्याला. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांना गदगदून आलं. त्यांना कुर्मदासाला अशा अवस्थेत सोडून जाणं जड झालं होतं. तरीही ते पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेला स्नान करून त्यांनी विठ्ठलचरणी कुर्मदासाचा निरोप पोचवला. पांडुरंगानं भानुदास महाराजांकडे बघितलं आणि रुक्मिणी मातेला म्हणाले, रखुमाई, तू या सगळ्या भक्तांना सांभाळ, मी निघालो माझ्या कुर्मदासाकडे. विठ्ठल लगेच लहुळ इथे कुर्मदासापर्यंत पोहोचले. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत विठ्ठलाचा धावा करत पडला होता. जखमांनी अंगाची लाहीलाही झाली होती. भगवंतांनी त्याला हाक मारली की, कुर्मदासा, डोळे उघड, बघ, मी तुझ्यासाठी आलोय पंढरीहून. कुर्मदासानं कसेबसे आपले डोळे उघडून बघितलं तर प्रत्यक्ष पंढरीनाथ समोर उभा ठाकला होता. कुर्मदासाचा आनंद गगनात मावेना झाला. विठ्ठला, भगवंता, नारायणा, माझ्यासाठी, या अपंग कुर्मदासासाठी तुम्ही धाव घेतलीत. भगवंतांना बघून त्याला परत बळ आलं. परत फरफटत विठ्ठलाकडे साष्टांग दंडवत घातले त्याने. भगवंतांनी त्याचं शीर आपल्या मांडीवर घेतलं आणि म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास बघ, तुझी वारी पूर्ण झाली. अरे, तुझा पांडुरंगच तुझ्या भेटीला आलाय. कुर्मदास सगळा प्राण एकवटून म्हणाला, होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासानं मन भरेपर्यंत श्री भगवंताचं श्रीमुख बघून घेतलं. भगवंत म्हणाले, कुर्मदासा, काय पाहिजे ते माग. तो म्हणाला, तुझ्या भेटीची होती आस, नाही राहिला कसला सोस. भगवंता, तुम्ही भेटलात, मी धन्य झालो, पण इथल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी तुम्ही इथे थांबा म्हटल्यावर तो मुरारी तिथे थांबला आणि कुर्मदासाने आपले प्राण आनंदानं सोडले. आजही लवळ इथे आषाढी कार्तिकीला एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. शबरीचं रूप नाही तर तिचा भोळा भाव बघून श्रीरामानं तिला प्रेमानं दर्शन दिलं. अगदी तसंच कुर्मदास लुळापांगळा असला तरी त्याचा भाव शुद्ध होता. रामकृष्ण हरी. भाऊसाहेब म्हणाले, प्रथमेश, बघितलंस का सर्वश्रेष्ठ संतांचा महिमा?
अरे ज्यांनी अहिंसा, स्वदेश, स्वदेव, अंधश्रद्धा आणि मनुष्य जन्माचं हित कशात आहे याची शिकवण दिली. प्रथमेशा असे बरेच संत या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले. संत गोरोबा काका, संत बहिणाबाई, संत रामदास स्वामी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गजानन महाराज अशा अनेक संत परंपरा होऊन गेल्या, ज्यांनी जगाच्या कल्याणात स्वतःचं जीवन अर्पण केलं. प्रथमेश या संतांनी कुठल्या विद्यापीठात जाऊन मोठमोठ्या पदव्या घेतल्या नव्हत्या किंवा ते फार श्रीमंत होते असंही नाही. त्यांनी सगळ्या जगाकडे चर्मचक्षून न बघता ज्ञानचक्षून बघून मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या षड्रिपूंना शांत केलं होतं. म्हणून ज्याची वृत्ती संत झाली तो या जगी संत झाला. ज्या लोकांनी अंधश्रद्धेचं, परंपरेचं, जातीभेदाचं थोतांड माजून या संतांना त्रास दिला, आज तीच परंपरा या संतांच्या मानाच्या पालख्या घेऊन मैलोनमैल त्यांच्या जयघोषात पंढरीला लाखोच्या संख्येनं दाखल होतात. अरे आपल्याला घरी एखादा छोटा कार्यक्रम करायचा म्हटलं तर त्याची पूर्वतयारी करून सगळ्यांना आमंत्रणं द्यावी लागतात. पण प्रथम माझ्या पंढरीला जाण्यासाठी ना कोणाचं आमंत्रण ना कोणाचा सांगावा. दरवर्षी तेवढ्याच जोमानं वारकरी माझा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आबाल वृद्ध येतात. ऊन वारा पावसाची तमा न बाळगता चालत चालत वारीला येतात. तुला काय माहिती प्रथमा, काय परमानंद असतो तिथे. गगनाला भिडणाऱ्या पताका, टाळ मृदुंगांचा तो गगनभेदी नाद, सफेद कपड्यात कपाळी केशरी बुक्काचा गंध लावून अवघा आसमंत विठ्ठलमय करून सोडणारा वैष्णवांचा मेळा. एखादी माहेरवाशीण खूप जाचातून त्रासातून माहेरी यावी आणि आईला बिलगून आपलं मन मोकळं करून पाठीवरून वात्सल्याचा ममतेचा हात फिरवून बॅटरी चार्ज झाल्याप्रमाणे परत आपल्या सासरी आनंदानं जावी, अगदी तसाच आहे बघ माझा वारकरी. तो संसारातले सोसलेले चटके आपलं हक्काचं माहेरघर असलेल्या पंढरीच्या विठुमाऊलीला सांगतो. त्याचं दर्शन, त्याचा कृपाकटाक्ष घेऊन परत तो आनंदानं संसाराच्या मायानगरीत येतो. हाती पताका गळ्यात माळा, म्हणे निघालो पंढरी माझा वारकरी. वैष्णवांचा मेळा, हाती टाळ चिपळ्या, लावून टिळा माथ्यावरी माझा वारकरी. जना तुका नामा नाचतो रिंगणी, मुखाने गजर करी माझा वारकरी. नाही भेदाभेद सारे एकची येथे, नांदे एकात्मतेची वारी माझा वारकरी. अबीर गुलाल बुक्याची उधळण, तुळशी माळा उरी माझा वारकरी. दिंड्या पताका घेऊन विसावे चंद्रभागेच्या तिरी माझा वारकरी. महाद्वारी काला घेऊन या परते, आनंदाने माघारी माझा वारकरी. भाऊसाहेब प्रथमेशाला हे सगळं सांगतात आणि म्हणतात, चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे रे समाधान, पाऊले चालती पंढरीची वाट, दुःखी संसाराची सोडून या गाठ. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, एकच विनंती करतो, अजूनही जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर आत्ता वरती जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतो या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या.